वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. शेवटी अध्यात्माच्या नजरेनं बघितल्याशिवाय दुःख विसरता येत नाही. भौतिक दुःख किती असू द्या, पण त्या दुःखाला पचवण्याची ताकद फक्त अध्यात्मामध्ये आहे. आध्यात्मिक व्यक्ती नसेल तर त्या दुःखाच्या ओझ्यानं जीवन दबून जातं. दुःख विसरता येत नाही. पण अध्यात्माचं सहाय्य आणि अध्यात्माचा आश्रय असलेली व्यक्ती कसलंही दुःख पचवण्यास सक्षम ठरते. का बरं? त्याचं कारण आहे, शरीर चिरंजीव नसतं, म्हणूनच या शरीराला नाशिवंत म्हटलेले. ऐका, गाडीतलं पेट्रोल थेंबा थेंबानं संपतं म्हणून गाडी पुढं चालते. बरं का मायबाप? थेंबा थेंबानं पेट्रोलचं संपणं म्हणजेच गाडीचं पुढं चालणं. तसं क्षणोक्षणानं मरणं म्हणजे जगणं. हा, क्षणोक्षणानं मेल्याशिवाय जगता येत नाही. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, एरकायती बापुडी कीर अहंकाराची घोडी. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आळंदी वल्लभं. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवहेर. मस्तक हे पाया, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांचा, वारकरी या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, एरकायती बापुडी कीर अहंकाराची घोडी. सेवेकरिता उपस्थित केलेला अभंग जगद्वंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय यांचा असून प्राप्त अभंगाच्या द्वारा श्री तुकाराम महाराज जन्माला आलेल्या
व्यक्तीला शूर कधी म्हटलं जातं याचं चिंतन या अभंगामध्ये मांडताना दिसून येतात. मातेच्या गर्भातून, ऐका, मातेच्या गर्भातून मातीच्या गर्भात जाईपर्यंत मिळालेल्या आयुष्याला जीवन म्हणतात. हो, जन्म मिळणं वेगळं आणि जीवन कळणं वेगळं. मनुष्य म्हणून जन्माला येणं वेगळं आणि मनुष्यत्व प्राप्त करणं वेगळं. हो सज्जनांनो, जन्म माणसाच्या हातातील नाहीये आणि मृत्यूही माणसाच्या हातातील नाहीये. मग ऐका, जन्म माणसाच्या हातातील नाही, मृत्यू माणसाच्या हातातील नाही, मात्र जन्म आणि मृत्यू याच्या मध्ये असलेलं जीवन माणसाच्या हातात आहे. हा, म्हणून सज्जनांनो, कोणे एका कवीचं गोड वाक्य आहे, 2 घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव. बर का, मिळालेलं जीवन आपण कोणत्या मूल्याकरिता खर्ची घालतोय आणि श्रेष्ठ तत्वाच्या प्राप्तीकरिता आपलं जीवन समर्पित करतोय यावर आपल्या जीवनाचं मूल्य ठरत असतं. जीवनाचं श्रेष्ठत्व वेगळं आणि जीवनाचं ज्येष्ठत्व वेगळं. ऐका बरं, आदरणीय महाराजजी, वयानं वाढल्यानंतर मिळतं त्याला म्हटलं जातं ज्येष्ठत्व. वय वाढतं ती व्यक्ती ज्येष्ठ असते आणि ज्ञानाचा अनुभव वाढतो ती व्यक्ती श्रेष्ठ असते. बरं का, म्हणून चांगदेव ज्येष्ठ आहेत आणि ज्ञानदेव श्रेष्ठ आहेत. विठ्ठल मिळालेलं जीवन कसं जगावं हे माणसाला स्वतःच्या बुद्धीनं कळत नाही. ऐका मायबाप, स्वतःच्या बुद्धीनं हे कळतच नसतं. जीवनाचं अलौकिकत्व, जीवनाचं श्रेष्ठत्व, जीवनाचं व्यापकत्व हे स्वतःच्या बुद्धीनं कळत नाही. त्याकरिता ज्ञानी महापुरुषाच्या चरणाचा आश्रय करावा लागतो. हो, जीवन अनमोल आहे, अत्यंत अनमोल जीवन. बाकी काही नाही कळालं तरी चालेल, पण जीवन कळालं पाहिजे. हो, माझ्यासमोर सगळ्या माझ्या मायमावल्या बसलेल्या आहेत ना. तुम्हाला मी जाता जाता एक प्रश्न विचारतो, मला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. आंब्याचं लोणचं कधी करावं? बोला ना आजी, आंब्याचं लोणचं कधी करावं? हा, उत्तर मीच देतो बरं का सर. हे कोणी उत्तर देणार नाही, ते म्हणणार तुम्हाला कीर्तनाला बोलावलं आम्हाला विचारता येईल. माझं मीच उत्तर देतो. नाही, आंब्याचं लोणचं कधी करावं? अहो सोपा प्रश्न, उत्तर फार सोपं आहे. आंब्याचं लोणचं आंब्याच्या दिवसात करावं. काय अवघड आहे त्यात? नाही, ऐका, आंब्याचं लोणचं आंब्याच्या दिवसात करावं आणि लिंबाचं लोणचं केव्हा करावं? हा, कधी बी. हा, हा आपला सातारी शब्द आहे बरं का, कधी बी. कधी बी, केव्हा बी. नाही, आंब्याचं लोणचं आंब्याच्या दिवसात करावं आणि
लिंबाचं लोणचं केव्हाही करावं. दृष्टांत विसरा, सिद्धांत ऐका. संसार कोणत्याही देहात करता येतो, भगवत प्राप्ती फक्त मानव देहातच करता येते. विठ्ठल भगवत प्राप्तीकरिता, आत्मप्राप्तीकरिता, आत्मस्वरूपाच्या दर्शनाकरिता परमात्म कृपेनं मिळालेला मानव देह कसा जगावा हे आपल्याला कळावं लागतं. हा माझा विषय आहे. म्हणून ऐका, जीवन अनमोल आहे. संत महात्मे आणि परमात्मा यांच्या व्यतिरिक्त हे जीवन सामान्य माणसाच्या चरणावर कधी समर्पित करायचं नाही. म्हणजे त्यांना कमी लेखायचं काय कारण नाही. सगळेजणच परमात्मा, परमात्म्याचे अंश आहेत. सर्वांच्या मध्ये परमात्मा आहे. हरी दिसे जनी वणी ममय वांशो जीवलोके जीवभूत सनातन. सर्वत्र परमात्मा ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. पण ऐका, अनमोल जीवन सामान्य माणसाच्या चरणावर समर्पण केलं तर केलेलं समर्पण सर्पणात जमा होतं. केलेलं समर्पण सर्पणात जमा होतं. आपण केलेलं समर्पण सर्पणात जमा होऊ नये असं वाटत असेल तर श्रेष्ठ महापुरुषांच्या चरणा व्यतिरिक्त जीवन कुठं समर्पित होता कामा नये. संत महात्मेच आपल्याला जीवन कळवून देत असतात. म्हणून सांगू का मायबाप, त्या साहित्यिकाचं वाक्य आहे. एक साहित्यिक बोललेत, ज्याला जीवन कळालं अशी माणसं कोणत्याच गोष्टीचा अहंकार बाळगत नाहीत. जीवन ज्यांना कळले रे, मी पण त्यांचे गळले रे. हा, जीवन कळालं की मीपणा कुठे गळून जातो कळत नाही. हा, मीपणा गळायला पाहिजे, जीवन कळावं लागतं. वाक्य ऐका, कसं जगावं हे माणसाला कळत नाही. ऐका, कसं जगावं हेही माणसाला स्वतःच्या बुद्धीनं कळत नाही. आणि कसं मरावं हे सुद्धा माणसाला स्वतःच्या बुद्धीनं कळत नाही. ऐका, कसं मरावं हे गरीबाला कळत नाही, कसं मरावं हे श्रीमंताला कळत नाही, कसं मरावं हे अज्ञानाला कळत नाही, कसं मरावं हे कलियुगामध्ये ज्ञानाला सुद्धा कळताना दिसत नाही. ऐका, कसं मरावं हे लहानाला कळत नाही, कसं मरावं हे मोठ्याला कळत नाही. आता विषय मी वाढवत नाही, महत्वाचं बोलतो आणि पुढे जातो. दोनच पद्धतीनं मरण आलं ना तर ते मरण आदर्श मानलेलं आहे. आपली श्रुती बोलतीये, ऋषीमुनींना सांगितलं, कंठ रवानं सांगितलं, दोनच पद्धतीनं माणसानं मरण प्राप्त करावं. कोणतं मरण आहे ते? आदर्श मरण कोणतं आणि आदर्श जगणं कोणतं? व्याख्या आपल्यासमोर ऋषीमुनींची मांडतो आणि पुढे जातो. आदर्श जगणं कोणतं? उत्तर आहे, जगत असताना कोणापुढंच कधीच लाचारीची वेळ येऊ नये ओळखावं, आदर्श जगणे. आळंदीमध्ये शिकताना आमचे गुरुजी म्हणायचे, त्यांच्या भाषेत सांगतो, गुरुजी म्हणायचे, जीवन जगताना कारणाविना कुणापुढं हांजी हांजी करायची वेळ येता कामा नये. आपलं कष्टाचं जगावं आणि कष्टानं मिळेल त्यात संतुष्ट राहावं. विठ्ठल विठ्ठल म्हणून आदर्श जगणं. विना दैन्येन जीवनम
जीवनामध्ये दीनता असू नये, ओळखावं आदर्श जगणया. आणि पुढची व्याख्या आहे का, आदर्श मरण कोणतं? अनायासेन मरणम, सहज लीलया देह टाकावा. शेजारी बसलेल्या माणसाला सुद्धा शरीरातून जीवात्मा कधी बाहेर पडला आणि हे फाटकं वस्त्र कधी लीलया बाहेर टाकलं गेलं हे कळता कामा नये, इतकं सहज मरण यावं. अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम, अनायासेन मरणम. मृत्यू सोपी गोष्ट नाहीये. अजून सुद्धा मृत्यूच्या बाबतीमध्ये माणसं गाफील आहेत. 2 पद्धतीनं मरण यावं हा मी विषय मांडतोय, याचं उत्तर देतो पुढे जातो. 2 पद्धतीनं मरावं. कोणतं मरण आहे? त्यातलं आदर्श मरण पहिलं हे देशाची सेवा करताना आलेलं मरण आदर्श मरण आहे. मी नाही बोलत, कृष्ण परमात्मा श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आदर्श मरणाची व्याख्या मांडतात. हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. चला माऊलींची ओवी. ना तरी रनियेथ झुंजता वेचले जीवित, तरी स्वर्ग सुख अनकळीत पावसील. सरहद्दीवर शत्रूला मारता मारता आलेलं मरण आदर्श मरण. तिथं देह पडावा, तिरंग्यामध्ये तो गुंडाळावा आणि भारताच्या तिरंग्यामध्ये तो गुंडाळलेला देह सरकारी गाडीमध्ये गावात यावा आणि अवघ्या जिल्ह्यानं त्या सैनिकाला निरोप देण्याकरिता गोळा व्हावं. आदर्श मरण आहे ते. असं मरण यावं. अशा मरणाचा हेवा करावा, अशा मरणाची अपेक्षा करावी. आणि दुसरं आदर्श मरण आहे ब्रह्म मुहूर्तावर उठावं. ब्राह्मे मुहूर्ते चोत्थाय, ब्रह्म मुहूर्ता उठावं. मनुष्यानं स्नान व्हावं, आपलं ध्यान व्हावं, देवाची पूजा व्हावी आणि देवाची पूजा झाल्यानंतर आरती व्हावी, आरती घ्यावी आणि आरती घ्यावी आणि मुखात जप चालू असतानाच देह सुटावा. आदर्श मरण आहे. देश सेवा करताना आलेलं मरण आणि देवाचं चिंतन करताना आलेलं मरण, 2च मरण आदर्श मानलेली आहेत. माऊलींच्या बरोबर पालखी सोहळ्याला निघालेलो आहे. सर्वत्र नामचिंतन चालू आहे आणि सगळी बाजूनी परमात्म्याचं नाम कानावर पडताना मरण यावं. आदर्श मरण आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेल, मरायचं असेल तर या 2च पद्धतीनं मरा, नाहीतर मरायच्या भानगडीतच पडू नका. विठ्ठल विठ्ठल आदर्श मरण कोणतं आणि आदर्श जीवन कोणतं याची व्याख्या तुमच्या समोर मी करून आलेलो आहे. मला आज अभंगामध्ये प्रवेश 4थ्या चरणाकडून करायचा आहे, म्हणून मी एवढं तुमच्या समोर मांडलं. आपल्याला ज्यावेळी स्वतःच्या बुद्धीनं कसं जगावं हे कळत नाही, त्यावेळी तुकाराम महाराजांसारख्या श्रेष्ठ साधू पुरुषाला ते विचारावं लागतं. आपल्याला ज्यावेळी कसं जगावं हे कळत नसतं, त्यावेळी तुकाराम महाराजांसारखे श्रेष्ठ साधू पुरुष मिळालेलं जीवन कसं जगावं हे शिकवितात आजच्या अभंगाच्या 4थ्या चरणात. तुका म्हणे जाते, तुका म्हणे जाते, तुका म्हणे जावे, तुका म्हणे जावे. बापुडी
देवा पुढे तुका म्हणे जावे तुका म्हणे जावे तुका म्हणे जावे तुका म्हणे जावे कीर्तीने बरवे सत्कीर्तीने बरवे तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने बरवे. मनुष्यानं असं जगावं कसं ऐका. या जगामध्ये एक वर्ग असा आहे माणूस म्हणून जन्माला येतो बर का येतो माणूस म्हणून जन्माला पण मरताना पशुसारखा मरतो. बोलू का मायबाप तुमच्या सगळ्यांची माफी मागून बोलतो. आज महाराष्ट्रामध्ये जी शांतता आहे जे ज्ञान आहे जे वैराग्य आहे जी सात्विकता आहे या सगळ्या दैवी गुणांच्या मुळाशी जाऊन आपण जर पाहिलं तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं ज्ञान दिसतं ना त्याच्या बुडाशी ज्ञानोबरायांची कृपा आहे बरं का. जिथे जिथे शांती दिसतेय तिथं नाथांची कृपा आहे. जिथं जिथं परमात्म्यावर प्रेम कसं करावं हा अंतरंग भाव जिथं दिसून येतो ती आपली नाही ती नामदेवरायांची कृपा आहे. आणि जिथं थोडंफार वैराग्य दिसत असेल ती तुकोबरायांची कृपा आहे. हा संत महात्म्यांना कधीच चांगल्या रस्त्यानं जाणं पसंत केलं नाही. ऐका संत कधीच खरं बोलले नाहीत. संत कधीच धर्मानं वागले नाहीत आणि संतांनी कधीच अभ्यास केला नाही. मला ठाऊक आहे हे माझं वाक्य तुम्हाला गोंधळात टाकणार आहे पण थोडीशी तुमची जिज्ञासा जागृत झाली असेल तर मी याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. संत चांगल्या रस्त्यानं जात नसतात. संत ज्या रस्त्यानं जातात त्याला चांगला रस्ता म्हणतात. हो संत धर्मानं वागत नसतात. संत जे वागतात त्याला धर्म म्हणतात. हो संत खरं बोलत नसतात. संत बोलतात त्यालाच खरं म्हणतात. आणि संत अभ्यास करत नसतात. संत जे करतात त्याच्यावर आपल्याला अभ्यास करावा लागतो. विठ्ठल एक वर्ग माणूस म्हणून जन्माला येतो आणि पशुसारखा मरतो. ऐका महाराष्ट्रामध्ये संत महात्मे नसते तर मला तरी वाटतं मी कानाला खडा लावून हात जोडून तुम्हाला सांगू इच्छितो संत महात्मे जर नसते तर महाराष्ट्रातील जनता दोन पायाच्या पशुसारखं जीवन जगली असती. आज जे मानवत्व दिसून येतं
ती सगळी संतांची कृपा आहे. एक वर्ग असा जन्माला येतो माणूस म्हणून आणि मरताना पशुसारखं मरतो. दुसरा वर्ग असा आहे जन्माला येतो माणूस म्हणून आणि मरताना माणसासारखंच मरतो. बरा वर्ग आहे हा जरा. त्यातली त्यात हा वर्ग बरा आहे. माणूस म्हणून जन्माला आला आणि माणसासारखाच मेला. पण या जगातला सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ एक वर्ग आहे. मनुष्य म्हणून जन्माला येतो आणि जगाचा निरोप घेताना देव माणूस बनून जगाचा निरोप घेतो. हा, मनुष्य म्हणून जन्माला यावं आणि देव माणूस बनून जगाचा निरोप घ्यावा. श्री तुकोबर आहे. अशाच महात्म्यांची कीर्ती माग शिल्लक राहत असते जे माणूस म्हणून जन्माला येतात आणि मरताना देव माणूस बनून जातात. उत्तमची ओ कीर्ती मागे उत्तमची कीर्ती मागे उत्तमची तुका उत्तमची उरे कीर्ती मागे. सज्जन माणसं ज्यावेळी या जगाचा निरोप घेतात त्यावेळी कठोर असलेला हा काळ सुद्धा त्या सज्जन महात्म्यांची कीर्ती काळ पुसू शकत नाही. एरवी काळामध्ये प्रचंड शक्ती आहे पण तो काळ सुद्धा त्या महात्म्यांची स्मृती जगताच्या मनातून पुसून टाकू शकत नाही. याला म्हणतात उत्तमची उरे कीर्ती मागे. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. याही भूमंडळा माझी कीर्ती. ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची. उभारिला ध्वज तिही लोकावरी. ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची. सज्जनाची कीर्ती काळ पुसू शकत नाही. ऐका, पाऊस निघून गेला की माग चिखल राहतो. आपण अनुभवला रात्री नाही का? पाऊस निघून गेला की माग चिखल राहतो. साप निघून गेला की माग सापाची घसरण राहते. वारा निघून गेला की पानाची सळसळ माग राहते. शिमगा होऊन गेला की राख माग राहते. लग्न होऊन गेलं की कर्ज माग राहतं. लग्न होऊन गेलं की कर्ज माग राहतं. निवडणुका होऊन गेल्या की भांडणं माग राहतात. आणि सज्जन माणसं निघून गेली की त्यांची कीर्ती माग राहते.
उत्तमची उरे कीर्ती मागे. ऐका, सरकारनं दिलेलं पुरत नाही, आई वडिलांना दिलेलं उरत नाही, समुद्र कधी भरत नाही, जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, विष पोटात जिरत नाही, सत्य कधी डरत नाही आणि सज्जन कधी मरत नाही. उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने बरवे. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांना म्हटलं, महाराज, असं श्रेष्ठ जीवन, आदर्श जीवन, सज्जन जीवन प्राप्त होण्याकरिता, असं श्रेष्ठ जीवन प्राप्त होण्याकरिता मनुष्यानं काय करावं, काय केल्यानंतर माणसाच्या जीवनाला सत्कीर्ती प्राप्त होईल, कीर्ती तनु प्राप्त होईल, कीर्ती सुगंध प्राप्त होईल, सांगा ना तुकोबराय. तुकोबराय म्हटले, अशी श्रेष्ठ जीवनाची अवस्था प्राप्त करण्याकरिता त्या साधकानं देवाला भावशक्तीनं पकडावं. कोणत्या बळानं? भावबळानं पकडावं. आणि देवाला भावशक्तीनं पकडण्याचा त्यांनी पण करावा, त्यांनी व्रत करावं, त्यांनी नियम करावा. हा विचार अभंगाच्या तिसऱ्या शरणात आहे. पनाईचा नावे, 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 पनाईचा नावे. देवा दरी जे तो भावे, देवा दरी जे तो भावे, एरा पायती बापुडी, एरा पायती बापुडी. देव धरी जे तो भावे, देव धरी जे तो भावे, एरा कायती बापुडी, एरा कायती बापुडी. पण ऐशा नावे, देव धरी जे तो भावे. परमात्म तत्वाला प्राप्त करण्याच्या ज्या ज्या वेगवेगळ्या शक्ती अध्यात्मशास्त्रामध्ये सापडतात, त्यामध्ये ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, राजयोग असे वेगवेगळे योग परमात्म तत्वापर्यंत जीवाला घेऊन जातात. मी या तिन्ही योगाची एका वाक्यामध्ये व्याख्या करतो. जीवन माणसाचं सफल कधी होतं एकाच वाक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. ऐका. ज्ञानाचे डोळे, कर्माचे हात आणि भक्तीचं हृदय माणसाला प्राप्त झालं की जीवन सफल होतं. ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग, या तीन गोष्टीची प्राप्ती माणसाला करता आली पाहिजे. ज्ञानाचे डोळे, कर्माचे हात आणि भक्तीचं हृदय. भावशक्तीला फार महत्त्व दिलेले.
ऐका, देवानं दिलेल्या या चर्मचक्षूनं, द्या माझ्याकडे लक्ष, देवानं दिलेल्या या चर्मचक्षूनं आपल्याला जगत दिसतं. ऐका, आणि संतांच्या संगात गेल्यानंतर निर्माण झालेल्या भावचक्षूनं जगातलं पावित्र्य दिसतं. हा, या चर्मचक्षूनं तरुण मनुष्य दिसतो आणि भावचक्षूनं तो तरुण मनुष्य आपल्याला आपला वडील वाटतो. हा, चर्मचक्षूनं स्त्री दिसते आणि भावचक्षूनं ती स्त्री आपली आई असते. चर्मचक्षूनं तरुण मुलगी दिसते आणि भावचक्षूनं ती मुलगी आपली राखी बांधणारी बहीण असते. चर्मचक्षूनं धोतर शर्ट टोपी घातलेला मनुष्य दिसतो आणि भावचक्षूनं ती व्यक्ती आपला गुरु ठरत असते. वाक्य ऐका, चर्मचक्षूनं मंदिरातील दगड दिसतो आणि भावचक्षूनं तो दगड आपल्यासाठी परमात्मा ठरतो. म्हणून तर संत महात्मे त्या भावाला प्रचंड महत्व देतात. भाव बळे आकळे येरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. किती प्रमाणात देऊ? भावेविन देव नकळे निसंदेह गुरुविन अनुभव कैसा कळे. भावशक्ती. एक छोटं रामायणातलं उदाहरण देतो आणि तिसऱ्या चरणाकडे येतो. श्री रामचंद्र आणि जगतजननी आदिशक्ती सीतामय्या यांचा विवाह झाला. दोघा वधूवरांना एकमेकाच्या गळ्यामध्ये हार घालण्याची पद्धत अनादी कालापासून आहे. हार घालण्याकरिता दोघेही पुढे सरसावलेत. जगतजननी सीतामय्याच्या गळ्यामध्ये रामरायानं हार टाकलेला आहे आणि रामरायाच्या गळ्यामध्ये हार घालण्याकरिता सीतामाई पुढं आल्या. पण रामरायांची उंची जास्त असल्यामुळं हार काय घालता आला नाही. अलीकडं ते नवरदेवाला उचलायचं, कुठं पळवून न्यायचं, हे ते त्या काळात नव्हतं बरं का नाही. अशा चुकीच्या पद्धती त्या काळात नव्हत्या. पण रामराय आहेत ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. अक्षदा पडल्या पडल्याच बायको पुढं मान खाली वाकायला ती तयार नव्हते. ती खाली वाकायला तयार नाहीत आणि सीतामय्याला हार काय घालता येईना. सीतामय्याची झालेली अडचण कोणाच्याच लक्षात आली नाही. पण ज्यांचं लक्ष या दोघाकडं होतं त्या लक्ष्मणाच्या लक्षात ही अडचण आली. लक्ष्मणाच्या लक्षात अडचण आल्यानंतर लक्ष्मणजी पळत आले आणि रामरायाच्या चरणावर दंडवत घातलं. रामरायाच्या चरणावर दंडवत घातलं. दंडवत घातलेल्या लक्ष्मणाला उठवण्याकरिता रामराया खाली, जसं खाली वाकले आणि हाताला पकडून वर उठवतात तेवढ्यात लक्ष्मण म्हणतात, वहिनी साहेब लवकरात लवकर हार घालून घ्या, पुन्हा संधी मिळणार नाही. आई साहेबांना पटकन हार घातला. दृष्टांत संपला. रामरायाला खाली वाकायला लावलं नात्यातील भावानं नाही, हृदयातील भावानं. देव धरी जेतो भावे पण ऐशा नावे, देव धरी जेतो भावे. असा शुद्ध भाव, निर्मल मन, निर्मल बुद्धी परमार्थात प्राप्त होणं हे सुद्धा सौभाग्य आहे. विठ्ठल एक
जन्मांध व्यक्ती पंढरीला गेली. हे बाळांनो, हे सोन्यांनो, एक 5 मिनिटं करता लेकरांनो. जन्मांध व्यक्ती पंढरीला गेली आणि दर्शन रांगेमध्ये उभी राहिली. आता ज्या व्यक्तीला दिसत नाही ना, अशा व्यक्तीचा त्रास आजूबाजूच्या लोकांना होत असतो. चालताना पाय तरी लागेल, पुढं सरकताना कोपरा तरी लागेल, इतर लोकांना त्रास होऊ लागला. सहनशक्ती आजूबाजूच्या लोकांची संपली आणि रागावून त्या आंधळ्या माणसाला आजूबाजूची माणसं म्हटली, जन्मताच डोळे नाहीत, जन्मांध आहेस, तुला दिसत नाही, तरी कशाला दर्शन बारीला आलेस बरं? नाही इतरांना त्रास, स्वतःला त्रास, घरी नाही बसता आलं तुला? तुला जर डोळेच नाही तर देव दिसणारच नाही, तर तू दर्शन बारीला लागलास का? दर्शन रांगेत आलास का? आजूबाजूच्या लोकांनी प्रश्न विचारला. पण ऐका ना, त्या भाविकानं, त्या आंधळ्यानं जे उत्तर दिलं ना, ते उत्तर फार गोड आहे, मार्मिक उत्तर आहे. तो म्हटला, मला देव दिसणार नाही, पण मी देवाला दिसेल याकरिता आलो या. बरं का? हा, मला नाही देव दिसला तरी चालेल, पण त्या दर्शन बारीला लागल्यानंतर, त्याच्या पुढं आल्यानंतर त्याला मी दिसेल याच्याकरिता आलेलो. देव धरी जे तो भावे, पण ऐशा नावे, देव धरी जे तो भावे. असा भावशक्तीनं देव परमात्मा, ते आत्मतत्व आपल्याला जर प्राप्त करता आलं नाही आणि तरी सुद्धा आपण स्वतःला परमार्थिक म्हणून घेत असेल, तर मग मात्र तुकाराम महाराज रागावतात आणि तुकाराम महाराज म्हणतात, भावनेनं देवाला पकडता येत नाही, सत्कीर्तने तुम्हाला जगता येत नाही, साधूची सेवा करता येत नाही, तरी सुद्धा तुम्ही जर स्वतःला परमार्थिक म्हणून घेत असाल तर ऐका अभंगाचं दुसरं चरण. हिरकायती बापुणे, हिरकायती बापुणे, हिरकायती बापुडे, हिरकायती बापुडे, हिरकायती बापुणे, बापुणे, हिरकायती बापुणे, हिरकायती बापुडे, हिरकायती बापुडे. कीर अंगाराची घोडी, कीर अंगाराची घोडी, हिरकायती बापुणे, बापुणे, हिरकायती बापुणे. गिरहंकाराची गोडी, गिरहंकाराची गोडी, हिरकायती बापुडे, हिरकायती बापुडे. हिरकायती गोडी, ओ हिरकायती गोडी, हिरकायती गोडी, हिरकायती बापुडी, हिरकायती गोडी, ओ हिरकायती गोडी, हिरकायती गोडी. एरकायती बापुडी, कीर अहंकाराची घोडी. श्रेष्ठ जीवन प्राप्त न करिता
मानव देहाची निर्मिती ज्या श्रेष्ठ तत्वाच्या प्राप्तीकरिता झालेली आहे, मिळालेली आहे, त्या श्रेष्ठ तत्वाला प्राप्त न करिता जो जगतो तुकोबराय बोलतात, त्यांनी अहंकाराचं ओझं स्वतःच्या अंगावर वागवलेले आणि तुकोबराय त्याच्याकरिता एक विशिष्ट शब्द वापरतायत, कीर अहंकाराची घोडी. वेळ मर्यादित असल्यामुळं या दुसऱ्या शरणाचं चिंतन मी विस्तारानं आपल्यासमोर मांडत नाही. एरकायती बापुडी कीर अहंकाराची घोडी. मग तुकाराम महाराजांना म्हटलं, महाराज अहंकार रहित जगतो, भावनेनं देवाला पकडतो आणि सत्कीर्तीनं या जगामध्ये जगत असताना सुंदर असा जगाचा निरोप घेतो. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या दृष्टीनं त्याला शूर म्हणतात. जिंकावा संसार हे नावे तरी शूर. विठोबार कुमारी जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. एरकायती बापुडी कीर अहंकाराची घोडी. ज्ञानेश्वर माऊली मी समारोप करतो माझ्या चिंतनाचा. पण सज्जनांनो, परमार्थ कितीही चांगला असू द्या, तुम्ही कितीही उत्कृष्ट परमार्थ करा, पण माझं एवढं वाक्य मात्र गांभीर्यानं घ्या. जे जे पारमार्थिक आहेत ना, त्यांच्याकरिता तुमच्या कुटुंबातील सदस्य म्हणून एक वाक्य सांगतो. परमार्थ कितीही देखणा असू द्या, पण आपला परमार्थ तेव्हाच आदर्श ठरतो जेव्हा आपला प्रपंच चांगला असतो. विनाकारण समर्थ रामदास स्वामी बोलत नाहीत, प्रपंच करावा नेटका, कोठे असू नये फाटका. चांगला प्रपंच, आदर्श प्रपंच, उत्कृष्ट प्रपंच, समृद्धशील प्रपंच करता आला तरच आपला परमार्थ आदर्श ठरतो. शेवटी अध्यात्माच्या नजरेनं बघितल्याशिवाय दुःख विसरता येत नाही. भौतिक दुःख किती असू द्या, पण त्या दुःखाला पचवण्याची ताकद फक्त अध्यात्मामध्ये आहे. आध्यात्मिक व्यक्ती नसेल तर त्या दुःखाच्या ओझ्यानं जीवन दबून जातं. दुःख विसरता येत नाही. पण अध्यात्माचं सहाय्य आणि अध्यात्माचा आश्रय असलेली व्यक्ती कसलंही दुःख पचवण्यास सक्षम ठरते. का बरं? त्याचं कारण आहे, शरीर चिरंजीव नसतं, म्हणूनच या शरीराला नाशिवंत म्हटलेले. ऐका, गाडीतलं पेट्रोल थेंबा थेंबानं संपतं म्हणून गाडी पुढं चालते. बरं का मायबाप, थेंबा थेंबानं पेट्रोलचं संपणं म्हणजेच गाडीचं पुढं चालणं. तसं क्षणोक्षणानं मरणं म्हणजे जगणं. हा, क्षणोक्षणानं मेल्याशिवाय जगता येत नाही. अध्यात्माच्या नजरेनं दुःख पचवता येतं. कारण का? अध्यात्म बोलतं, जाते नहीं है कोई दुनिया से दूर चलके. अरे इथं कुणी जन्माला येत नाही आणि इथून कुणी जात नाही. जाते नहीं है कोई दुनिया से दूर चलके, मिलते हैं सभी यही कपडे बदल बदल के. काय दोहा आहे गोड बर का. मिलते हैं सभी यही कपडे बदल बदल के. इथं सगळ्यांची भेट होते, फक्त ड्रेस चेंज केलेला असतो. मिलते हैं सभी यही कपडे बदल बदल के. आदमी सोया था जमीन पर, आदमी सोया था जमीन पर, लोग कहते मर गया.
शरीरातून जीवात्मा बाहेर पडलेल्या माणसाकडे बघून माणसं म्हणतात, अहो तो गेला ना, तो गेला ना. आदमी सोया था जमीन पर, लोग कहते मर गया, था बिचारा सफर में, आज अपने घर गया. बर, मृत्यू या जीवनातलं, या जगतातलं एक मांगल्य आहे. मी समारोपाचं वाक्य बोलतो. मृत्यू म्हणजे परमात्म्याकडं जाण्याचा मंगल दिवस आहे. हा मृत्यूला आनंदानं स्वीकारावं लागतं. मृत्यूला कधीच वाईट समजू नका. मृत्यू चांगला आहे. मग गेलेल्या व्यक्तीविषयी आपल्याला काय करता येईल, तर जे काही करता येतं ना त्याच्यामध्ये वर्ष श्राद्ध या. हो, गेलेल्या व्यक्तीला ज्या ज्या गोष्टी आवडतात ना, त्यांनी दिलेला संस्कार, त्यांनी दिलेले कष्ट, त्यांनी दिलेलं ज्ञान, त्यांनी दिलेला वारसा श्रद्धेनं सांभाळणं हेच श्राद्ध या. सगळ्यांच्या चरणारविंदी हे शब्दपूजा समर्पित करतो. मी थांबतो. तुकाराम तुकाराम तुकाराम